100 रुपयात विकावं लागला तरी त्यांची गरिबी दूर झाली नाही. मग ते रामेश्वर मंदिरापुढे तिला भीक मागावी लागत. एकदा चंद्रभागाबाईची तब्येत खूप खराब झाली आणि चंद्रभागाबाई तिथे मरण पावले. कोणते रिश्तेदार सुद्धा आले नाही त्यांना बघण्याकरिता. मग चंद्रभागाबाईचा मृतदेह पुणे महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाडीत न्यावा लागला. विचार करा, ज्या महात्मा फुलेंनी, ज्या सावित्रीबाई फुलेंनी महिलांकरिता पहिली शाळा काढली त्यांच्यावर अशी परिस्थिती आहे. विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना विद्या गेले, विद्याविना इतके शुभ्र नाही का विद्येने. या 4 वाक्यात शिक्षणाचे महत्त्व सांगणारे वराळगडावर शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारे, सर्वात जगत प्रथम शिवाजी करणारे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवले. सावित्रीबाई शिक्षिका बनली. सावित्रीबाईंच्या सहकारी शिक्षिका मुसलमान समाजाच्या फातिमा शिकवते. मुसलमान समाजाच्या फातिमा शिकवते. आजकालच्या बाया साधारण राहिलेल्या नाही, सर्व क्षेत्रात समोर आहे. म म्हणजे महत्वाची, ही म्हणजे हिंमतवान आणि ल म्हणजे कोणत्याही क्षेत्रात जाणारी लाज नाही. तिला म्हणतात महिला. देशाची राष्ट्रपती होती महिला, राज्याची मुख्यमंत्री होती महिला, बसमध्ये कंडक्टर आहे महिला, महिला घंटी वाजवते हे माकड गाडी चालवते. खरी विद्येची देवता आपणाकडली असती का? फुल सावित्री असती तर मुलगी निघाली असती का? फुल सावित्री असती तर खरी विद्येची देवता आपणाकडली असती का? खरी विद्येची देवता आपणाकडली असती का? जिकडे तिकडे इंग्रजी शाळा चालू आहे. शहरातल्या जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या. मोठी कठीण परिस्थिती आहे. एक प्रशांत नावाचा मुलगा होता. तो गुरुवार आणि शुक्रवार 2 दिवस शाळेत गेला. किती दिवस शाळेत गेला? 2 दिवस. गुरुजीने त्याला विचारले, म्हणे प्रशांत तू गुरुवार आणि शुक्रवार 2 दिवस शाळेत का बरं नाही गेला? त्यावेळेस तो प्रशांत नावाचा मुलगा म्हणे बाबाने गुरुजी गुरुवारी माया पॅन्ट धुतला होता आणि तो दोरीवर वाढू लागला. मी दिवसभर तिथं उभा राहिले. पॅन्ट वाढला तर नेसायचं नाही, पण पॅन्ट काय वाढलाच नाही म्हणे. मी काय गुरुजी म्हणे बरं ठीक आहे, तू शुक्रवारी कोण आला म्हणे. त्यावेळेस प्रशांत नावाचा मुलगा म्हणे बाबाने गुरुजी शुक्रवारी मी हातात दप्तर घेतलं म्हणे आणि तुमच्या घराच्या समोरच्या रस्त्याने जाता तो तर म्हणे तुमची पॅन्ट वाढू दिसली म्हणे. मला वाटलं म्हणे आज तुम्ही नाही आलो म्हणे. गुरुजी म्हणे बरं ठीक आहे. 2 दिवस शाळेत तर अभ्यास केला. तो प्रशांत नावाचा मुलगा म्हणे हो गुरुजी म्हणे तुम्ही कोणताही प्रश्न विचारा म्हणे मी उत्तर सांगायची राहतच नाही म्हणे. गुरुजीने प्रश्न विचारला. सांग रे बाबा म्हणे महात्मा गांधीचा जन्म कुठे झाला? त्या मुलाने उत्तर दिले म्हणे गुरुजी पाचीवर झाला. गुरुजीला राग आला. गुरुजी म्हणे प्रशांत तू 3 वर्षापासून आठवीतच आहे म्हणे. तुझा आठवीत तो प्रेम आहे म्हणे. अरे ज्ञानेश्वर महाराजांपासून काही शिक म्हणे. ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज तुझ्याकडे होते म्हणे त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती म्हणे आणि तू अजून लिहिलीस आहे का? त्या प्रशांत नावाच्या मुलाने उत्तर दिले म्हणे गुरुजी ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज तुमच्याकडे होते म्हणे त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती म्हणे आणि तुम्ही अजून लिहिलीस आहे का? जिल्हा परिषद शाळेमध्ये पोटपोटी कपच घेतली. कारण ती वर्ग 4 खोली 1 मास्तर 2 शिकवून. हॅलो अरे तुकडोजी महाराजांनी
जीवन शिक्षण द्यायला आणि त्या ध्यान वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सांगतात आजचे सारा बालक उद्या तरुण कार्यकर्ते होतील गावाचे पाव फेडतील उत्तम बालमनावर संस्कार टाकले जातात तसेच ते घडलेले बालमनावर संस्कार टाकणे गरजेचे आहे मुलांना बुद्धवंदनेत पाठवा प्रार्थनेत पाठवा तेव्हाच मुलं घडतील अरे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज प्रार्थनेत सांगतात हम हो जारे तारे गुरुदेव के आदेश के सच प्रेम के नित प्रेम के सतधर्म के धर्म के हो तेर झूठी राखे अन्याय की अभिमान की सेवा कर गोदा परवान ही हो जानकी परवान ही हो जानकी है प्रार्थना गुरुदेव की आता महिलांनी संघटना करायची आवश्यकता आहे महिलांची संघटना भंडारवाडीला असते 3 महिला फिरायला लागत त्या पहिली महिला म्हणे माझा नवरा एवढा पैताडा म्हणे त्याला मी बाजारात जाऊन मागणी सांगितली ते लोकांनी दुसरी महिला म्हणे तुझा घरी नवरा बरा आहे म्हणे माझा नवरा एवढा पैताडा गेलाय म्हणे मी बाजारात गेली होती म्हणे तो बाजारात गेला म्हणे बाजार करून वापस आला म्हणे बाई तू म्हणे का सांग तिसरी महिला म्हणे तुमच्या दोघे नवरे बरे आहे म्हणे माझा नवरा एवढा पैताडा गेलाय म्हणे मी बाजारात गेली होती म्हणे बाजारातून एक आयता मला अर्ध्या रस्त्यात भेटलो तो माझ्याकडे वाईट नजरेने पाहत होता म्हणे बाई तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं तशीच महिलांची संघटना 14 जानेवारीला होते चांगल्या साड्या घालते चांगला मेकअप करते 2-4 जणी एकामेकीच्या घरी जाताना एकामेकीला वाटते बरं वाटते त्या वाहनात नुसतं कचरा राहायचे सडलेले बोरं 2 सावसाचे घरच्या पोरगा उसाने चावचाव करते त्याचे टाक पुन्हा मंगळवारी वाटते त्या मंगळवारी जर डोकं विचारतो म्हटलं तर डोक्याला एकही केस राहिला पुन्हा चमचे वाटते त्या चमच्याने चिवडा खात म्हटलं तर चमच्या पोटात दांडी हातात त्या दिवशी नावे घेऊ काय घेऊन टाका घेऊनच टाका पहिली महिला नाव घेते बदामाच्या हलव्यात खोबरं टाकू किसून बदामाच्या हलव्यात खोबरं टाकू किसून आणि माया घरचा नाम घेऊ पिढ्या पेशंटासात बसो अजून दुसरी महिला नाव घेते माया घरचं केवढं मले मारायला उठलो माया घरचं केवढं मले मारायला उठलो आणि काय सांगू बाई ते धोतर अजून तिसरी महिला नाव घेते चांदीची ताटली सोन्याची बुटली चांदीची ताटली सोन्याची बुटली माया शामरावचं नाव घेतला बरोबरच त्या साऊंडवाल्या दादाची लुंगी सुट बरं आजीबाई नाव घेते आजीबाईला कशाला नाव लागते आजीबाई सुंदर नाव घेते काचाच्या भरणीत गुलाबाच्या बिया काचाच्या भरणीत गुलाबाच्या बिया आणि या म्हातारपणी माया गुडघ्यानं मला पिक्चर दाखवला मैंने प्यार किया अरे गाडी बाबाची बाई नाव घ्यायची हिरवाई पोपट त्याला फिरत चिरून हिरवाई पोपट त्याला फिरत चिरून देवूजीचे नाव घेते मी कपाळी कुंकुली ते करून मी कपाळी कुंकुली अरे बाबासाहेबांची पत्नी रमाई नाव घ्यायची माझ्या भीमाच्या नावाचे माझ्या भीमाच्या नावाचे कुंकू
म्हणतात व्यसनी